नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी NMRDA तर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत स्थानिक शेतकरी, हॉटेलधारक आणि रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या कारवाईत शेतकऱ्यांची शेती, घरं आणि दुकाने उद्ध्वस्त होत असून प्रशासनाने भूमिपुत्रांवर अन्याय केला असल्याचा आरोप होत आहे। रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन हिरावले असल्याचं स्थानिकांनी सांगितले। अतिक्रमण हटवायच्या या कारवाईत हॉटेलधारक, खत विक्रेते आणि इतर लघु व्यावसायिकांनीही फटका बसला आहे। स्थानिकांच्या मते प्रशासनाने योग्य ती जमीन संपादन प्रक्रिया न करता थेट कारवाईला सुरुवात केली आहे। या संदर्भात माजी नगराध्यक्ष कैलास घुले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय। त्यांनी सांगितले की 1960 नंतर 2009 साली या परिसराचा प्रादेशिक विकास आराखड्यात समावेश झाला। त्या आराखड्यातील रस्ता 45 मीटर रुंदीचा दाखवला आहे। मात्र सध्या प्रशासन 50 मीटरची बिल्डिंग लाईन लागू करून बिल्डिंग कंट्रोल लाईन पर्यंत अतिक्रमण काढत आहे। हे पूर्णपणे चुकीचे। कोणतेही जमीन संपादन न करता स्थानिक भूमिपुत्रांची घरं आणि जागा पाडणं हा अन्याय आहे। घुले यांनी पुढे सांगितले की शेतकऱ्यांची मानसिकता रस्ता मोकळा करून देण्याची आहे, परंतु प्रशासनाने हट्टाची भूमिका घेऊ नये। लोकांच्या सहकार्याने आणि न्याय पद्धतीने विकास झाला पाहिजे असे त्यांनी नमूद केले। दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने अतिक्रमण कारवाई थांबवून शेतकरी आणि रहिवाशांना न्याय मिळावे असे ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे। आज हे नाशिक त्र्यंबकच्या रुंदीकरणाचं काम जे आहे आणि अतिक्रमण करण्याचं काम प्रशासनाने हातात घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये स्थानिक आणि शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होतो असं दिसून येते। तसं बघितलं तर नाशिक त्र्यंबक रोड हा 1960 सालच्या रिबन डेव्हलपमेंट प्लॅन नुसार हा 30 मीटरचा होता। त्याच्यानंतर हा 1960 नंतर 2009 साली इथे प्रादेशिक विकास आराखडा या ठिकाणी सामील झाला। प्रादेशिक विकास आराखड्यात सदरचा रोड जो आहे हा 45 मीटर दाखवलेला आहे। आज शेतकऱ्यांची मानसिकता 45 मीटर रोड द्यायची, 22.5 मीटरचे अतिक्रमण काढून रोड ताब्यात द्यायची लोकांची मानसिकता आहे, परंतु प्रशासनाने याच्यामध्ये हट्टाची भूमिका घेतली की 50 मीटरची बिल्डिंग लाईन करून बिल्डिंग कंट्रोल लाईन पर्यंत सगळे अतिक्रमण हटवायचे जे केलेलं आहे ही गोष्ट चुकीची आहे। तुम्ही कोणत्या प्रकारे लँड ॲक्विजिशन न करता जर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा आणि घरं जर पाडत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे। याच्यापूर्वी जे आहे लोकांनी ग्रामपंचायतीच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि ती कमिटेड डेव्हलपमेंट आहे। आणि आता जर समजा MMRD आता 2017 साली अस्तित्वात आलं, लोकांकडे कशा काय परवानगी असणार आहे? 2017 नंतर जे स्ट्रक्चर आहे ते बेकायदेशीर आहेत, ते तुम्ही पाडा, पण 2017 पूर्वीचे जे लोकांचे घरं आहेत ते लोकांच्या घरं कसं काय तुम्ही पाडतात? ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावा। या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी बोलणं केलं, त्यांनी आपण हे मुद्दा पटवून दिला। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्र्यंबके रोडचं जर टेंडर 30 मीटरचं या ठिकाणी फ्लोट केलेलं आहे, 7.5 मीटरचे पालखी मार्ग या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित केलेले आहे। असं असताना लोक एका बाजूला 22.5 एका बाजूला 22.5 असा 45 मीटरचा रोड जर करून द्यायला तयार आहेत, त्याचं फेज 1 आणि फेज 2 मध्ये याचं काम होणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की लोकांची एक मानसिकता ही पण आहे की बिल्डिंग कंट्रोल लाईन पर्यंत 37.5 मीटर आणि 50 मीटर पर्यंत जाण्याची लोकांची मानसिकता आहे, परंतु त्याच्यासाठी ब्रीदिंग स्पेस द्यावा। आज दिवाळीचा ऐन सण आहे, आधीच शेतकऱ्यांना निसर्गाचा एवढा मार पडलेला आहे आणि असं असताना सुद्धा नाशिक त्र्यंबक रोडवरचे पेस्टिसाइडची दुकानं असतील, खताची दुकानं असतील, हार्डवेअरची दुकानं असतील, हे तोडू नये। शासनाने याच्यामध्ये शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जी भूमिका आहे त्याच्याऐवजी शासनाने याला थोडंसं प्रलंबित ठेवा, एक ब्रीदिंग स्पेस द्यावा अशी मी आपल्या या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती करतो। अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की यांनी कोणताही अट्टहास न धरता जर लोक जर तयार आहेत स्वतःहून काढून घ्यायला तर कृपा करून शासनाने सहकार्य करावं। आणि त्र्यंबक रोडवरील जे काही अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करतंय, मला असं वाटतं का हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांवरती निश्चितच अन्याय आहे। त्याचं कारण असं का अनधिकृत आणि अतिक्रमण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। अतिक्रमण हे ह्या जागा ज्या आहेत या जागा ह्या कुठल्याही सरकारी नाहीत, कुठल्याही रस्त्यावरती जे PWDचा 30 मीटरचा रोड आहे त्याच्यावरती देखील कुठल्या प्रकारचा अडथळा नाही। या सर्व शेतकऱ्यांच्या खाजगी जागा आहेत आणि मग शासनाने धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे। ज्या महापालिकेच्या हद्दीपर्यंत, हद्दीच्या आत जिथं यापेक्षा 4 पट रहदारी राहते तिथं रस्त्याच्या सेंटर पासून 70 फुटावरती बिल्डिंग लाईन आणि त्याच्या पुढे आलं का तिथून 150 फुटावरती बिल्डिंग लाईन, म्हणजे ही कुठेतरी खूप मोठी तफावत आहे। आणि खऱ्या अर्थानं हा ग्रामीण भागातील नागरिकांवरती
आणि शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय आहे. शासनाने ते धोरण बदलावं. आज तसं पाहायला गेलं तर 100 फुटाला जर कंपाऊंड वॉल असली तर कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते अधिकृत शेतकऱ्याला करण्याचा संधी द्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या 100 फुटामधील जो काही रोड होतोय तर निश्चित त्यासाठी सर्वच शेतकरी सहकार्य करण्यास तयार आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा चांगला विचार करून सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व शेतकऱ्यांना ची मदत घेऊन मला असं वाटतं का हे सर्व घरं जे आहेत हे सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाने आणि घामाने बांधलेले. आणि त्या काळामध्ये NMRD ची स्थापना ही 2017 साली झाली. त्याच्या अगोदर टाउन प्लॅनिंग कोणाला काही माहितीच नव्हतं. त्यावेळेस ग्रामपंचायतल्या स्थानिक स्वराज्य संस्था समजून अधिकृत परवानग्या त्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या आहे. आणि म्हणून या सर्व गैरसमज बदलामधल्या फरक जाणून घेऊन प्रशासनाने याचा पुनर्विचार करून जे काही घरं आहेत ते नियमित करण्याचं काम या ठिकाणी करावं. आणि धोरण देखील जे 70 फुटाचं शहरामध्ये तेच धोरण या ठिकाणी देखील वापरावं. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव कोलप, त्र्यंबकेश्वर.